नमस्कार. आपल्या देशामध्ये अनेक चमत्कारिक मंदिरे आहेत, जी मंदिरे अनेक रहस्यांनी देखील भरलेली आहेत. त्यापैकी बऱ्याचशा मंदिरांमधील रहस्याची उकल अजूनही झालेली नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी मंदिरे त्या काळात निर्माण झाली आहेत ज्या काळात जगामध्ये प्रगत असं कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं. अशा काळात निर्माण झालेली मंदिरे नक्कीच उत्तम अशा कारागिरीचा नमुना आहेत. नमस्कार, मी भैरव भुसारे वारसा टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण अशाच एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मंदिराचं नाव आहे विद्याशंकर मंदिर. हे मंदिर दक्षिण भारतातील कर्नाटक येथील चिक्कमंगळूरमधील शृंगेरी येथे आहे. विद्याशंकर मंदिर हे 1338 मध्ये विद्यारण्य नावाच्या ऋषींनी स्थापन केले. हे विद्यारण्य ऋषी म्हणजेच विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क यांचे गुरु होते. होयसाळ आणि द्रविड शैलीमध्ये या मंदिराची निर्माण केलेली आहे. अगदी आयताकृती चौथऱ्यावर पूर्व पश्चिम अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडे यांची शिल्पे आहेत, तर भिंतीवर पुराणकथातील शिल्परूपी प्रसंग या ठिकाणी निर्माण केले गेले आहेत. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक मंडप आहे. येथे दगडाचे एकूण 12 खांब आहेत. यांना राशीखांब किंवा राशीस्तंभ असे म्हणतात. प्रत्येक राशीचे चिन्ह हे याच्यावरती कोरलेले आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने हे स्तंभ अतिशय महत्त्वाचे आहेत. हे मंदिर अशा पद्धतीने बांधले आहे की त्याच्या 3 प्रवेशद्वारापैकी कुठल्याही प्रवेशद्वारातून येणारी सूर्यकिरणे अनुक्रमे ज्या स्तंभावर पडतात तो सौर वर्षातील महिना असतो. आपली सौर दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे 12 राशीप्रमाणे आहे. अगदी त्याप्रमाणे या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे, ज्याची विद्याशंकर लिंग म्हणून पूजा केली जाते. याशिवाय मंदिरात श्री गणेशाची मूर्ती असलेल्या विद्याशंकर लिंगाच्या डाव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराच्या मूर्ती आहेत आणि वर माता दुर्गेची मूर्ती देखील आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दिवस आणि रात्र ज्या दिवशी अगदी समप्रमाणात असतात त्या दिवशी सूर्याची किरणे थेट विद्याशंकर लिंगावर पडतात. इतर दिवशी सूर्यकिरणे हे गर्भगृहात प्रवेश करत नाहीत. मंदिराच्या बाहेरील बाजूस पुराणकथातील देवी देवता त्यांच्या मूर्ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कोरण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिव, विष्णू, ब्रह्मा तसेच दुर्गा, गणेश याचबरोबर इतर देवी देवतांच्या देखील मूर्ती आहेत. एक वेळेस अवश्य भेट द्यावे असे हे मंदिर आहे. आपण हे मंदिर पाहायला नक्कीच जाल अशी अपेक्षा करतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.